नमस्कार मैत्रिणींनो, मी उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण स्वयंपाक करताना काही छोट्याशा टिप्स बघणार आहोत. तर आपली पहिली टिप आहे, इथे मी जिरे आणि ओवा घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. हे आपण आता मिक्सरला फिरवून घेऊयात. अशा पद्धतीने आपण पावडर तयार करून ठेवली तर आपल्याला थालीपीठ किंवा भजे किंवा भाजीला देखील आपण झटपट ह्या पावडर वापरू शकतो. दुसरी टिप आहे आपली, केक बेक करताना तो खाली करपतो, तर तो करपू नये त्यासाठी अशा पद्धतीने कढईमध्ये मीठ घालायचे, म्हणजे आपला केक करपत नाही. तर आपण तिसरी टिप बघूया. तर इथे मी शेंगदाणे भाजून घेते. तर शेंगदाणे भाजताना नेहमी गॅस आपल्याला मंद आचेवर करायचा आहे, म्हणजे शेंगदाणे आपले छान असे करपूस भाजल्या जाते आणि हवं तेव्हा आपण हे शेंगदाणे भाजीला वापरू शकतो. तर शेंगदाणे भाजल्यानंतर ते खराब देखील होत नाही किंवा आळ्या देखील लागत नाही. तर अशा पद्धतीने आपण महिन्याचे शेंगदाणे भाजून ठेवले तरी चालतात. अशा पद्धतीने आपण शेंगदाणे भाजले त्याचे आपण कूट करून ठेवायचं आहे, म्हणजे हवे तेव्हा आपण तो भाजीला वापरू शकतो. तर आपण चौथी टिप बघूयात. पनीरची भाजी जेव्हा आपण करतो तर तेव्हा पनीर हे भाजीत शेवटी घालायचं आहे, म्हणजे पनीर आपलं छान असं सॉफ्ट राहतं, कडक होत नाही. त्याकरता आपण नेहमी पनीरच्या भाजीमध्ये पनीर शेवटी घालायचं आहे. पाचवी टिप आहे, भाजी करताना यामध्ये आपण कस्तुरी मेथी घालायची, म्हणजे भाजीची चव छान लागते. सहावी टिप बघूयात. तर पिठले करताना बऱ्याच वेळेस पिठल्यामध्ये गाठी होतात. तर पिठल्यात गाठी होऊ नये त्याकरता गार पाण्याचा सपका मारायचा आहे. गार पाणी टाकलं की यावर झाकण ठेवून 5 मिनिटे आपण हे शिजवून घेऊयात. 5 मिनिटे झालेत, झाकण काढून बघूयात. तर इथे तुम्ही बघू शकता पिठलं आपलं छान असं तयार झालं आहे, गाठी देखील झाल्या नाहीत. सातवी टिप आहे, जेव्हा आपण पालेभाज्या सुक्या करतो तर त्या बराच वेळेस खारट होतात. ते खारट होऊ नये त्याकरता तेलामध्ये आपल्याला 2 मिनिटे ह्या भाज्या परतून घ्यायचे. तर भाजी धुतल्यानंतर ती बरीच मोठी दिसते आणि आपल्याला त्याचा अंदाज येत नाही. त्याकरता आपल्याला ते तेलात परतल्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे, म्हणजे भाजी मीठ आपलं परफेक्ट असं होतं. आणि दाण्याचं कूट देखील आपल्याला तेव्हाच घालायचं आहे. आठवी टिप बघूया, बीट. तर बीट हे शक्यतो लहान काय मोठ्यांना देखील आवडत नाही. त्याकरता अतिशय महत्त्वाची अशी टिप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बीट स्वच्छ धुवून आपल्याला हे किसणीने किसून घ्यायचं आहे. तरी ते मी किसलेलं बीट ह्या भाजीमध्ये परतून घेते आणि तरी ते मी पावभाजीमध्ये बीट किसून वापरलं आहे. तर याचा रंग देखील खूपच छान लाल आला आहे. इथे आपण कोणत्याही प्रकारच्या पावडर किंवा कलरचा वापर केलेला नाही. बीटापासूनच ही भाजी छान अशी लालसर दिसते. तर हे बीट तुम्ही कोणत्याही भाजीत वापरू शकता, म्हणजे भाजीचा रंग छान असा लाल येतो. 9वी टिप बघूया, ड्रायफ्रूट. तर इथे मी पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घातलं आहे. यामध्ये कट केलेले ड्रायफ्रूट घालायचे. अशा पद्धतीने तुपात आपण ड्रायफ्रूट भाजून ठेवले तर हवे तेव्हा आपण खिरीत किंवा शिरा बदामाचा करताना अशा पद्धतीने ड्रायफ्रूट भाजून ठेवले तर अगदी पटकन आपल्याला ते वापरता येतात आणि चव देखील खूप छान लागते. 10वी टिप बघूया, आवळे. तर मी आवळा कांडी करताना काही खराब आवळे साईडला काढून ठेवले होते. तर हे आवळे आपण बराच वेळेस फेकून देतो, तर फेकून न देता आपण याचा उपयोग कसा करायचा ते बघूयात. तर हे आवळे मी स्वच्छ धुवून किसून घेतले. तर अशा पद्धतीने त्याचा किस तयार केला. आता हा किस आपल्याला 2 दिवस उन्हात वाळवायचा आहे. तर इथे मी 2 दिवस उन्हात छान हा किस वाळून घेतला आहे. आता हा किस आपण मिक्सरला फिरवून याची पावडर तयार करून घ्यायची. पावडर तयार झाली ही आपण केसासाठी किंवा खाण्यासाठी देखील वापरू शकतो. आजच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.